नमस्कार माझ्या भावांनो, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. आमच्या आत्याच्या पुरीचं लग्न होतं. मी सोलापूरला गेलो होतो. हा दिवशीच गेलो होतो कारण दुकान बंद करून जाता येत नाही ना. एवढं माझ्या मागं काम लावलं ना, मला त्या घरातले सुद्धा व्हिडिओ काढता आले नाही, त्या नवरीचे व्हिडिओ काढता आले नाही, त्या नवरदेवाचे सुद्धा व्हिडिओ काढता आले नाहीत. एवढं माझ्या कामा मागं लावलं होतं. मला आलो नाही तर की मला लगेच मला मंगल कार्यालयामध्ये लावलं. ती म्हणलं जा की मला उतरायला लागलं ते बस्ता दिलेला, तू पण जाऊन उतरून घे. मी त्याला काय म्हणलं माहिती का, आपल्याला पार्टीचा पाहिजेच लागा. मग आता आपल्याला काम करणं लय भाग आहे. मग मी काय म्हणलं, मी थोडं बाजूला उभारतो, तुम्ही फक्त उतरून घेऊन लागा. तुमचे मस्त मस्त पैकी मी व्हिडिओ काढतो, तुम्हाला ब्लॉग मध्ये फेमस करतो की तुम्ही फक्त उतरू लागा. तुम्हाला असलं भारी भारी व्हिडिओ काढतो तुमचे मी आणि ब्लॉग मध्ये टाकतो तुम्हाला. आपलं डोकं लय इंटरनॅशनल आहे हो. ते आपले बी काम करायला म्हणलं आणि चिली पिण्याला मी म्हणलं तुम्ही बी काम करा, काय पटपट तुम्हाला बी एकदम मस्त मस्त खायला भेटेल. त्याला काय मग त्याला काय माहिती का मी काम चुकारपणा करायला लागलो. मी आपल्या व्हिडिओच्या नादामध्ये मी आलो बाजूला, त्यांना कसं तरी कट मारून मी बी आलो दोघी घरी. म्हणलं अरे आपल्या लग्नामध्ये भारी दिसलंच पाहिजे, जरा काहीतरी वेळ होईल ना आपल्या लग्नामध्ये, खरं आहे का नाही. म्हणून तोंडाला काहीतरी घुसशिलं आलो आपल्या नंतर हळदीपाशी. आता मला इथला बी कार्यक्रम झाला चांगला झाला का नाही बघा, डेकोरेशन कारण आपण मेन म्हणत होतो ना, आपल्याला सगळं बघावं लागत होतं. जाऊ द्या म्हणलं मस्त झाले जरा एकदम डेकोरेशन खतरनाक झाले. आणि आता इकडे म्हणताना आयला आता काय लग्न काय संध्याकाळचं काय, संध्याकाळचं लग्न नाही हो, साखरपुडा आणि हळद एकाच दिवशी होती. आता तुम्ही म्हणता का आता यांनी नवरदेवाचा फोटो दाखवले ना, तर ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेन. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तर भेटू आपण एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. तर टाटा.